हॅलो. शेवंतीच्या रोपाची किंवा झाडाची आत्ता रिपोर्टिंग करायची का? आता ऑक्टोबर महिना चालू आहे. तर हे जे शेवंतीचं रोप आहे, हे कुठल्या परिस्थितीत आपण रिपोर्टिंग करायचं? आत्ता जर करायचं झालं तर काय ह्याच्यासाठी प्रिकॉशन घ्यायचं आहे? मी कशासाठी आत्ता रिपोर्टिंग करते? तुम्ही बघा, ह्या 3 ते 4 इंचाचा हा शेवंतीचा पॉट आहे आणि त्याच्यामध्ये वाढलेली ही शेवंती आहे. गेल्या वर्षी मी ह्या शेवंतीचं रोप ह्या पॉटमध्ये लावलेलं होतं. गेल्या वर्षी मी त्याचा ब्लूम घेतला आहे. पण ह्या वर्षी ते आता इतकं वाढलेलं आहे की तो पॉट खूप लहान झालेला आहे आणि रोप खूप मोठं झालेलं आहे. तर अशी जर परिस्थिती असेल, हे गेल्या वर्षी मी कटिंगनी लावलेलं रोप होतं. छोट्या पॉटमध्ये आपण नेहमी कटिंग्स लावून ठेवतो, तर त्याचप्रमाणे मी हे लावून ठेवलेलं होतं. गेल्या वर्षी ह्याचा छान ब्लूम आला, पण ह्या वर्षी ह्याला भरपूर खतं वगैरे सतत देत असल्यामुळे हे भरपूर असं वाढलेलं आहे आणि रोप खूप मोठं झालेलं आहे आणि त्याचा जो पॉट आहे तो खूप लहान आहे. आणि म्हणून आता ह्या वर्षी पुन्हा ते खूप वाढणार, म्हणून मी असं एक पसरट पॉट घेतलेला आहे. मातीचा पॉट आहे आणि ह्याच्यामध्ये माती आणि वाळू मी भरून घेतलेली आहे. 1 ते 2 चमचे आपण फंजीसाईड घालायचे, ते खूप आवश्यक आहे. म्हणजे मातीला कुठलंही इन्फेक्शन होणार नाही आहे. शेवंतीला कीड खूप लवकर पकडते बरं का. तर ती मुळातून पण असते, खोडातून पण असते आणि पानांवरती पण असते. तर तुम्हाला मी ह्यापूर्वी पण सांगितलेलं आहे की शेवंतीला आपण कशी कीडमुक्त ठेवायची. 2 वाट्या म्हणजे 2 मोठे भांडी मी इथे पानांचं खत घेतलं आहे. सध्या माझ्याकडे हे अवेलेबल आहे. तुमच्याकडे जर शेणखत किंवा गांडूळ खत असेल तरी ते घेऊ शकता. 1 ते 2 मूठ इथे नीम पेंट घ्यायची आपल्याला. नीम पेंट खूप आवश्यक आहे. त्याचबरोबर आपण ह्याच्यामध्ये फंजीसाईड आणि थोडंसं DAP घालणार आहोत. 5 ते 6 दाणे DAP एवढं हे सॉईल मिक्स आपण तयार करायचं आहे. आधी मी माती घेतलेली आहे आणि निम्मी वाळू आणि निम्मी माती घेतलेली आहे. तर अशा प्रकारे सॉईल मिक्स हे मी ह्या पॉटमध्ये आधी भरून घेणार आहे. आता ह्या आधीच्या पॉटमधलं जे शेवंतीचं रोप आहे ते आपण हलक्या हाताने काढूयात. तर आधी साईडनी सगळी माती खुरपीने आपण मोकळी करून घ्यायची आहे. खूप घट्ट बसलेलं आहे. जवळजवळ 1.5 वर्षापूर्वीचं हे रोप आहे, त्यामुळे भरपूर मुळंसुद्धा वाढलेली आहेत. त्यावेळेस मला रिपोर्टिंग करणं जमलं नाही. पण आता हे रोप इतकं वाढलेलं आहे की मला रिपोर्टिंग करणं गरजेचंच आहे. त्यामुळे मी ह्याचं रिपोर्टिंग आता केलंच पाहिजे. इतकं भयंकर ते वाढतं, त्याला जागाच मिळत नाही आहे. तर मी अशा प्रकारे हे काढून घेतले. तुम्ही बघा मुळ्या किती आलेल्या आहेत. थोडीशी वरची पानं वगैरे काही सुकलेली आहेत, ती काढून टाकायची आहेत. आणखीन एक लक्षात ठेवायचं आहे की मातीला ह्याची जी पानं आहेत ती मातीला टच करू द्यायची नाही आहेत. कारण त्यामुळे तिथेसुद्धा फंगसचा इफेक्ट होऊ शकतो, अटॅक होऊ शकतो आणि फंगस धरू शकतं. म्हणून जी मातीला लागणारी जी पानं आहेत ती काढून टाकायची असतात. त्यामुळे कुठलंही फंगस वगैरे धरणार नाही. आता अशा प्रकारे मी हे व्यवस्थित भरून घेतलेलं आहे. नेहमी शेवंतीसाठी थोडीशी पसरट कुंडीच घ्यायची आहे आणि त्याची जी मुळं असतात ती खूप पसरतात, खूप वाढतात. वर्षातून एकदा ह्याचं रिपोर्टिंग करणं आवश्यकच असतं. ह्याला योग्य ती खतं देणं आवश्यक असतं. भरपूर आपल्याला आता ह्याच्यावरती फुलं घ्यायची आहेत आणि ऑलरेडी ह्याच्यावरती खूप कळ्या पण आलेल्या आहेत. तरीही या अवस्थेत मी ह्याचं रिपोर्टिंग करते आहे. ह्याच्यामागचं कारण असं आहे की ह्याला जो पॉट होता तो पॉट खूपच लहान होता आणि मी मुळांना धक्का न देता जसाच्या तसा तो असा लावलेला आहे. मुळं अजिबात डिस्टर्ब केलेली नाही आहेत. हे काम मी सकाळी साधारण 7च्या आतच हे करून घेतलेलं आहे. म्हणजे अजून उन्हं सुरू झालेली नाही आहेत अशा वेळेस केलेलं आहे. उन्हात हे काम करायचं नाही. रिपोर्टिंग केल्यानंतर अजिबात उन्हात ठेवायचं नाही आहे. आजचा एक दिवस पूर्ण आणि उद्याचा दिवस मी हे पूर्णपणे सावलीतच ठेवणार आहे. ह्याला व्यवस्थित सेट होऊ द्यायचं आहे. मी ॲक्च्युअली खरं तर ह्याच्या मुळं वगैरे काहीही डिस्टर्ब केली नाहीत, त्यामुळे हे 100% सेट होणारच आहे. पण तरीही आपण हे आज एक दिवस सावलीत ठेवायचं आहे. नंतर मात्र ह्याला पूर्णपणे आपण उन्हात ठेवायचं आहे. सकाळपासून अगदी 12, 1, 2 वाजेपर्यंत ऊन जरी मिळालं तरीसुद्धा त्या परिस्थितीत हे जितकं ऊन मिळेल तितकं ह्याला ब्लूमिंग होणार. मातीचा वरचा थर सुकल्यानंतरच आपण ह्याच्या पुढचा पाण्याचा डोस देणार आहोत. त्यानंतर आपण ह्याला लिक्विड खतं व्यवस्थित द्यायचे आहेत. स्प्रे मारायचा आहे. ह्याच्यावरती
कुठल्याही किड्यांचा अटॅक खूप लवकर होतो, त्यामुळे कीटकनाशकाचा स्प्रे रेग्युलरली करायचा आहे. नीम ऑइलचा स्प्रे आपण करतच असतो. साध्या पाण्याचा स्प्रेसुद्धा ह्याला चालतो. अगदी साध्या पाण्याचा तुम्ही स्प्रे करू शकता. फोर्सनी स्प्रे केल्याने ह्याच्यावरती कुठलीही कीड वगैरे येणार नाही आहे. आपण हे लावून घेतल्यानंतर दोन्ही हातांनी व्यवस्थित दाबून घेतलेलं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये हवेची पोकळीसुद्धा राहत नाही. अशा प्रकारे सर्व प्रकारे आपण काळजी घेतल्याने आपलं रोप हे अजिबात खराब होणार नाही आहे, व्यवस्थित सेट होणार आहे. एकदा सेट झाल्यानंतर आपण ह्याला उन्हातच ठेवणार आहोत. दर 15 दिवसांनी आपण ह्याला लिक्विड खतं द्यायची आहेत. केळीच्या सालीचं पाणी द्यायचं आहे, कांद्याच्या सालीचं पाणी अल्टरनेटली द्यायचं आहे, एकदा हे आणि एकदा ते. त्यानंतर आपण फंजीसाईडचा फवारा करणार आहोत, नीम ऑइलचा फवारासुद्धा करणार आहोत. त्यामुळे आपलं रोप जे आहे हे खूपच हेल्दी राहील, कुठलीही कीड राहणार नाही. फुलं एकदा येऊन गेल्यानंतर ती आपण खुडायची आहेत. ही फुलं बरेच दिवस टिकतात, म्हणजे एकदा उमलली की 8, 10, 15 दिवससुद्धा टिकतात. तर आपण ती काढून घ्यायची आहेत, म्हणजे नवीन नवीन ब्लूम येत राहतो आणि अशा प्रकारे नवीन कळ्या पण येतात. वरची माती जेव्हा सुकेल तेव्हाच आपण त्याला पाणी द्यायचं आहे. फार पाणीसुद्धा जास्त द्यायचं नाही आहे. वाळलेली फुलं आणि पानं जी असतात तर तीसुद्धा आपण वेळोवेळी काढून टाकायची आहेत. तर वेळोवेळी अशा प्रकारे आपण ह्याची पूर्ण काळजी घ्यायची आहे. सतत आपण ह्याच्यावरती लक्ष ठेवून असायचं आहे की बारीक बारीक नवीन फुटवे जिथे येतात तर तिथे आपण कीड तरी लागलेली नाही ना, किंवा मातीतून सुद्धा कीड लागली नाही ना, हे सुद्धा आपण बघायचं आहे. अगदी कोरडी माती झाल्यानंतर आपण पाणी द्यायचं आहे. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह.